त्यात एका ब्रेकिंग न्यूजने मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे, म्हणजे ती सुरू आहे। आणि या बैठकीला मुंबईचे भाजपचे सर्व आमदार, जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत। बिहारच्या निवडणुकीत मोठी कामगिरी करणारे भाजप नेते विनोद तावडे देखील उपस्थित आहेत। अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी असतानाही महायुतीचा फॉर्म्युला घोषित न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। त्या संदर्भात ही बैठक घेतली जात असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे या बैठकीत मित्रपक्षांसोबतच्या जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे त्यांचे प्रतिनिधी संकेत वरक। संकेतकडे आपण जाऊया। संकेत, भाजपची ही बैठक बोलवण्यापाठीमागे नेमका उद्देश काय? नक्कीच विशाल, जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत आणि फॉर्म भरायला अवघे 2च दिवस उरले तरी जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजून काही सुटेना असं आपल्याला दिसतोय। जागा वाटप उघडपणे जाहीर झालं नाहीये। एबी फॉर्म अजून वाटण्यासाठी सुरुवात अजून धड झालेली नाहीये। त्या अनुषंगानेच ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। खरं तर केंद्रातून PL संतोष हे त्यांचे महामंत्री आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मुंबईच्या दादर भागामध्ये बैठक होते। पण महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीने लक्ष वेधून घेतलं ती गोष्ट म्हणजे विनोद तावडे, भाजपचे नेते विनोद तावडे या बैठकीला उपस्थित आहेत। आपण जर पाहिलं तर विनोद तावडे यांना महाराष्ट्रात किंवा मुंबईचा खूप मोठा अनुभव आहे आणि एक काळ असा सुद्धा होता की त्यांचं नाव हे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होतं आणि नंतर ते केंद्रात गेले, ते केंद्रीय नेते झाले। बिहारच्या निवडणुकीत आपण पाहिलं की त्यांनी खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावरती होती, ती त्यांनी अर्थात पूर्णपणे पार पाडली। आणि आता कुठेतरी हा सगळा तिढा असताना विनोद तावडेंची एंट्री इथे झाली आहे का, विनोद तावडेंकडे इथे कोणती जबाबदारी देण्यात आली आहे का, किंवा हा तिढा सोडवण्यासाठी विनोद तावडेंना इथे आता आणण्यात आलंय का किंवा बैठकीला बोलवण्यात आलंय का, हे फार जास्त महत्त्वाचं असेल। धन्यवाद संकेत या सगळ्या माहितीबद्दल।